नमस्कार, स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्मार्ट गृहिणींसाठी 50 स्मार्ट किचन टिप्स। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। टिप नंबर 1, लोणचे बनवताना त्यामध्ये शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करावा। तसेच लोणच्यामध्ये थोडेसे तेल जास्त प्रमाणात घातल्यास लोणचे जास्त दिवस टिकून राहते आणि त्याचा स्वादही जसाच तसा राहतो। टिप नंबर 2, झटपट वजन वाढीसाठी मुलांना दररोज थोड्या प्रमाणात शेंगदाणे खायला द्यावे, वजन फास्ट वाढते। टिप नंबर 3, घरातील इलेक्ट्रिक बोर्ड साफ करण्यासाठी कोरड्या कपड्याचाच वापर करावा। तसेच मेन स्विच बंद केल्याशिवाय इलेक्ट्रिक बोर्ड साफ करू नये, नाहीतर करंट लागू शकते। टिप नंबर 4, फ्रीज चालू असताना फ्रीजचा दरवाजा जास्त वेळ उघडा ठेवू नये। टिप नंबर 5, पनीरची भाजी बनवताना त्यात थोडी शेजवान चटणी घातल्यास पनीरची भाजी चविष्ट होते। टिप नंबर 6, चपात्या उरू नयेत किंवा शिळ्या पडू नयेत म्हणून चपात्यांच्या पिठाच्या डब्यात एक मध्यम आकाराची वाटी किंवा भांडे ठेवावे, म्हणजे आपल्याला एक अचूक अंदाज येतो आणि आपल्याला लागतील तेवढ्या प्रमाणात आपण सहज चपात्या बनवू शकतो। टिप नंबर 7, गोड पदार्थ नेहमी जाड तळ असलेल्या भांड्यात करावे, म्हणजे भांड्याच्या तळाला पदार्थ चिटकत नाही किंवा करपत नाही। टिप नंबर 8, आपला किचनमधला फ्रीज गॅसजवळ असणे धोक्याचे असते, म्हणून गॅसपासून फ्रीज थोडासा लांबच ठेवावा। तसेच भिंतीपासून देखील फ्रीज थोडा लांब ठेवावा, म्हणजे मध्ये थोडासा गॅप ठेवावा। टिप नंबर 9, रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी केल्यास अन्नाचे पचन नीट होते, म्हणून रात्रीचे जेवण शक्य नसल्यास कमीत कमी 7 वाजेपर्यंत तरी करावे। टिप नंबर 10, घरात जर जास्त प्रमाणात उंदीर झाले असतील तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये कपूरच्या वड्या ठेवाव्यात, यामुळे घरातील उंदीर कमी होतात। टिप नंबर 11, दुधामध्ये साजूक तूप मिसळून प्यायल्याने डोकेदुखीवर आराम मिळतो, तसेच ताणतणाव देखील कमी होतो। टिप नंबर 12, रात्री जास्त वेळ जागणे आणि दिवसा झोपणे आरोग्यासाठी घातक असते, म्हणून रात्री शक्य असल्यास लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे। टिप नंबर 13, संध्याकाळच्या वेळेस घरातले लाईट्स बंद ठेवू नये, कारण संध्याकाळी लक्ष्मी यायची वेळ असते। टिप नंबर 14, घरातील इलेक्ट्रिक बोर्डजवळ बेड ठेवला असेल तर बोर्डजवळ डोके करून झोपू नये, केव्हाही बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट होऊ शकते किंवा शक्य असल्यास बेडची जागा बदलावावी। टिप नंबर 15, तूप जास्त दिवस टिकून राहावे म्हणून स्टीलच्या भांड्यात, काचेच्या भांड्यात किंवा मातीच्या भांड्यात ठेवावे, त्यामुळे तुपाचा वास जास्त दिवस तसाच टिकून राहतो आणि तूप देखील जसेच तसे राहते। प्लास्टिकच्या डब्यात तूप अजिबात ठेवू नये। टिप नंबर 16, उन्हाळ्यात फ्रीजचे कूलिंग जास्त ठेवावे, पण तेच हिवाळ्यामध्ये कूलिंग अगदी कमी ठेवावे। टिप नंबर 17, डीप फ्रीजरमध्ये मासे, चिकन, मटण असे पदार्थ ठेवल्यास लवकर खराब होत नाही, जास्त दिवस टिकून राहतात। टिप नंबर 18, जास्त वास येणारे पदार्थ हवाबंद डब्यात ठेवा, म्हणजे त्या पदार्थांचा वास इतर पदार्थांना लागणार नाही। टिप नंबर 19, डांबर गोळ्या वॉर्डरोब, बेसिन, बाथरूम व इतर रूमच्या कोपऱ्यांमध्ये ठेवल्यास अशा ठिकाणी पाली येत नाहीत। टिप नंबर 20, जेवण झाल्यावर लगेच झोपू नये, किमान जेवण झाल्यानंतर जेवणामध्ये आणि झोपेमध्ये 2 तासाचा तरी अंतर ठेवावा। टिप नंबर 21, चार्जिंग चालू असताना मोबाईल पाहणे धोक्याचे असते, म्हणून मोबाईल जर पाहायचाच असेल तर चार्जिंग काढून मोबाईल पाहावा। टिप नंबर 22, दररोज संध्याकाळी घरात कापूर जाळून धूर केल्याने घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो, तसेच घरातील डास मच्छर देखील कमी होण्यास मदत होते। टिप नंबर 23, तूप नेहमी झाकून ठेवावे। तूप झाकून न ठेवल्यामुळे त्यामध्ये हवा लागते किंवा पाणी पडू शकते आणि तूप खराब होण्याची शक्यता असते, म्हणून तूप काढून घेतल्यावर त्याचे झाकण पुन्हा घट्ट लावून ठेवावे। टिप नंबर 24, मध जर घट्ट झाला असेल तर मधाचे भांडे गरम पाण्यामध्ये थोडा वेळ बुडवून ठेवा, मध पुन्हा पातळ होण्यास मदत होते। टिप नंबर 25, फ्रीज चालू असताना फ्रीजचा दरवाजा जास्त वेळ उघडा ठेवू नका, बाहेरची हवा फ्रीजमध्ये जाऊ शकते। टिप नंबर 26, किडनी स्टोनचा त्रास असल्यास टोमॅटोच्या बिया काढूनच टोमॅटोचा वापर
स्वयंपाकामध्ये करावा. टिप नंबर 27. आलं लसूण पेस्ट बनवताना लसूण जास्त प्रमाणात घालावे आणि आलं अगदी थोड्याच प्रमाणात घालावे, कारण आले हे चवीला तिखट असते. टिप नंबर 28. रंगाचे डाग जर फरशीवर पडले असतील तर डाग पडलेल्या ठिकाणी थोडं रॉकेल टाकून थोडा वेळ तसंच ठेवा आणि नंतर घासणीने घासून काढा. रंगाचे डाग सहज निघून जातात. टिप नंबर 29. फ्रीजच्या ड्रेनरची वेळोवेळी सफाई केल्यामुळे फ्रीजमध्ये जास्त प्रमाणात बर्फ साचून राहत नाही. टिप नंबर 30. जेवताना जेवढे लागेल तेवढेच अन्न घ्यावे, पण जास्त अन्न वाया जाऊ देऊ नये, म्हणजे शिळे पाडू नये. टिप नंबर 31. चहाचे जास्त सेवन आरोग्यासाठी घातक असते. तसेच जास्त प्रमाणात चहा पिल्याने दाताचे ॲनिमल देखील खराब होऊन दात पिवळे होतात. टिप नंबर 32. गाजर, टमाटर, काकडी, बीट, मुळा अशा भाज्या मऊ झाल्यानंतर रात्रभर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावे. भाज्या पुन्हा टवटवीत होतात. टिप नंबर 33. 15 दिवसातून एकदा कारल्याचा रस पिल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. तसेच हृदयरोगाच्या रुग्णांना कारल्याचा रस फायदेशीर असतो. टिप नंबर 34. तूप शक्यतो फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे, कारण यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला तूप लागते त्यावेळेस पुन्हा पुन्हा तूप गरम करावे लागते. त्यामुळे त्याचा जो नैसर्गिक सुगंध असतो तो देखील निघून जातो. म्हणून तुपाचा डबा नेहमी रूम टेम्परेचरवरच ठेवावा. टिप नंबर 35. फ्रीजच्या दाराचा रबरी भाग टॅल्कम पावडर टाकून कापडाने पुसल्यास स्वच्छ होतो. टिप नंबर 36. स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास त्यावर थोडेसे मीठ किंवा खाण्याचा सोडा टाकावा, यामुळे आग विझली जाते. टिप नंबर 37. फळे भाज्या व्यवस्थित स्वच्छ करून धुवून आणि वाळवूनच फ्रीजमध्ये ठेवाव्यात. ओल्या भाज्या ठेवल्यामुळे फ्रीजमध्ये भाज्या सडू शकतात. टिप नंबर 38. आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात ठेवू नये, म्हणजे ॲल्युमिनियम, स्टील अशा भांड्यात ठेवू नये. त्यांचा रंग काळा पडू शकतो. त्याऐवजी तुम्ही काचेच्या भांड्यात ठेवू शकतात. टिप नंबर 39. चपाती किंवा भाकरी तव्याला जर चिटकत असेल तर आधी तव्यावर थोडेसे मीठ गरम करून घ्यावे, त्यानंतर भाकरी पोळी बनवावी. भाकरी पोळी तव्याला चिटकत नाही. टिप नंबर 40. फ्रीज उघडताना सतत आपले खराब हात लागून फ्रीज खराब होते. हे टाळण्यासाठी फ्रीजच्या दरवाजाला असलेल्या हँडलला नॅपकिन गुंडाळून ठेवावा, म्हणजे फ्रीज साफ होते. टिप नंबर 41. बीट खाल्ल्याने रक्तवाढीस मदत होते आणि चेहऱ्यावर चमक येते. त्यामुळे बीटचे सेवन नियमितपणे आपल्या आहारात करावे. टिप नंबर 42. जिथे मुंग्या होतात तिथे थोडा कपूर ठेवल्यास कपूरच्या वासाने मुंग्या येत नाहीत. टिप नंबर 43. तळणीचे तेल कसे वापरावे याच्या टिप्स जाणून घेण्यापेक्षा तळण्यासाठी लागेल तेवढेच तेल घ्यावे, म्हणजे तेल जास्त घेऊ नये आणि शक्यतो तळणीचे तेल वापरू नये. टिप नंबर 44. आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा रस पिल्याने पोटातील सर्व घाण साफ होते आणि आपल्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येते. टिप नंबर 45. फ्रीजची साफसफाई करताना फ्रीज बंद ठेवूनच फ्रीजची साफसफाई करावी. टिप नंबर 46. वाळवताना जर कुरडईचे तुकडे झाले असतील तर त्यांचा वापर कुरडईची भाजी करण्यासाठी करावा. टिप नंबर 47. शरीरात जर अशक्तपणा जाणवत असेल तर रात्री 1 ग्लास कोमट दुधाबरोबर 1 खजूर खाल्ल्यास शरीराला ताकद मिळते आणि अशक्तपणा दूर होतो. टिप नंबर 48. मसूर डाळीचे पीठ, थोडी दही, थोडा लिंबाचा रस, थोडी हळद आणि टोमॅटोचा रस मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील डाग दूर होतात. तसेच चेहऱ्यावर चमक येऊन चेहरा गोरा दिसतो. टिप नंबर 49. लसूण आल्याची पेस्ट आधी करून ठेवल्यास स्वयंपाक करायला जास्त वेळ लागत नाही. टिप नंबर 50. फ्रीजची स्वच्छता करताना सर्व सामान बाहेर काढूनच फ्रीज साफ करावे.